BAच्या परीक्षेला सलाम ठोकून बाण भातोडं डोक्यावर घेऊन घरी आलो. MA इंग्रजी सेकंड क्लासमध्ये पास व्हावं म्हणून मी गाडग्या आंब्याच्या झाडावर झोपीनं मोहिनी टाकू नये म्हणून हुप्प्या बसल्यावानी बसून इंग्रजीचं अवांतर वाचन डोकं ठिकाणावर ठेवून करत होतो. कामाचं नाव काढलं की माझ्या मिचक्या डोळ्यातनं पाणी तररत होतं. म्हणून मी कामापासून कैक योजनं दूर होतो. घाम फोडणारा उन्हाळा अभ्यासात केव्हा कसा गेला ते कळलंसुद्धा नाही मला. पावसाळा आला. BAचा निकाल लागला. एक मांगाचं पोरगं BA झालं म्हणून माझं मलाच कौतुक वाटत होतं. म्हणून मी छाती वर काढून फिरत होतो. MA भाग 1मध्ये मी लगेच प्रवेश घेतलो. कमर बांधून रात दिस अभ्यास करून पुन्हा एकदा परीक्षेला सलाम ठोकून घर गाठलो. चिळणधार पावसानं चिखला मातीची घरं जमिनीवर लोळावीत तसं घरची आर्थिक स्थिती ढासळली होती. जीव घेण्या गावात जीव घेणं काम लागत होतं. मी नाईलाजानं उरावर धोंडा ठेवून काम करत होतो. कोणाचं खोडवण खोदत होतो, कोणाची केळी लावत होतो, तो कोणाच्या लिंबा संत्राला झाडाचे गोल आळे करत होतो. असली पाचोळेवानी हलकी सलक्या नासकी कुचकी कामं करून आले दिवस काढत होतो. मरता येत नाही म्हणून मी जगत होतो. वैशाख होता. तापत होता. कष्टकऱ्यांना जिरवत होता. काहीची जीव बी घेत होता. गावात नागनाथरावाचा भलता जोर वाढला होता. त्याचं पोरगं रान रेडा माजावं तसं माजलं होतं म्हणून त्याला गावलो गिधडनाथ म्हणत होते. गावात त्याने हाहाकार माजवला होता. न्हाण आलेल्या पोरींचे टंगडे फाकून त्यांचं तारुण्य आणि लावण्य दसऱ्याचं सोनं लुटावं तसा लुटत होता. मळ्यात केळीला आणि उसाला साक्षी ठेवून दिवसा ढवळ्या लाचार पोरी संग झब्बा करत होता. तो माझामुळं डोळे असून आंधळा झाला होता. त्याला ही धरणी आणि आबाळ अजिबात दिसत नव्हतं. नाग्याचं पोरगं श्रीधर रावात संतावानी वावरत होतं. मजुराकडून कमी दामात जास्त घाम गाळून घेत होतं. मजूर कमी जास्त बोलला का त्याला गायवाड्यात नेऊन जनावरला मारल्यावानी मारत होता. तो 1 नंबरचा गुंड असूनही सोबत 10 जहाल गुंड बाळगून होता. त्या पाळीव गुंडांना गरिबीनं येंगलेल्या शेतकऱ्याच्या काळीतला कापूस वेचून आणायला सांगत होता. 1000-1500 गरिबांची वावरं हिसकून घेत होता. दरवर्षी तो 5-50 गाड्या चोरीचा कापूस जमा करत होता. त्याचे पोचलेले हलगटं गरिबांच्या वावरातले रुचण्यावानी वरड्याची कणसं खुंडून आणत तर कोणाच्या केळीचे हिरवेगार घडं कापून त्याच्या हवाली करत. अन्नाला मोताद असलेल्या लमान्याकडनं असली मोहाची दारू फुकट तोंड वेंगाडून घशाआड करत. मांगा महाराच्या शेळ्या बकऱ्या त्यांच्या घरातनं नेऊन त्यांच्या मानेवर रामपुरी सुरी फिरवून त्याचं मांस तळवून त्यावर ताव मारत. त्या गुंडांमुळं गाव हादरला होता. गावाचा दम नाकात आला होता. श्रीधर गावात निशाण्यावर लावलेली तेज कुऱ्हाड हातात घेऊन मसराई धोतरं नेसून फेरफटका मारायचा तर कधी पिळ्याची काठी हातात घेऊन रुबाबात निघायचा. लोक त्याला पोटातून नाही वरनं भीतीपोटी रामराम करायचे. मांग महार एकदम वाकून हैयाजान जोहार करत. नागनाथ पंग म्हातारा असून बी मुलाच्या जीवावर चाकाळायचा. पोरा असंच वाघावानी वाघ म्हणून त्याची पाठ थोपटायचा. एक पाय अंगणात आणि दुसरा पाय मसनात असून तो त्याला कुकर्म करण्यात प्रोत्साहित करत होता. श्रीधर छत्रपती राजे भोसले यांचा भक्त होता. दरवर्षी तो शिवजयंती मोठ्या थाटात आणि धूमधडाक्यात साजरी करायचा. प्रमुख वक्ता म्हणून एखाद्या सडक छाप आमदाराला गावात बोलवायचा. तो भाया बोंधू आमदार श्रीधरची तोंड भरून तारीफ करायचा. हिंदवी स्वराज्याचे जनक राजे शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर थोडाफार प्रकाश टाकून पळ काढायचा. दुसऱ्या वर्षी महाराजांच्या आभाळाला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्यासाठी झेडपीचा अध्यक्ष तर तिसऱ्या वर्षी पंचायत समितीच्या बाईलयेड्या सभापतीला गावात आणायचा. त्यामुळे त्याची सरकार दरबारी चांगली ओळख झाली होती आणि म्हणून तो गावकऱ्यांना भेडवत होता. नागनाथ खूप थकला होता. मास्तरनीच्या गालाचे मुख्य घेणारं थोबाड चंबूवानी गोल झालतं. तिला दाबणारी हातं गावाच्या काडीवानी पोगर झाली होती. तिच्या नरम देहाला झोंबणारा त्याचा देह खंगला होता. त्याला चालता येत नव्हतं का बोलता येत नव्हतं. एवढंच काय, बसलेली जा उठतासुद्धा येत नव्हतं. त्यामुळं तो बाज धरला होता. तो वर जायच्या तयारीतच होता. वार रविवार होता.
मास्तरनीचा सखा नागनाथ ढाळ परसाकडं करून मान टाकला. गाव आनंदला, भावकी धावली, परंतु 12 बलुतेदार भांबवले, घाबरले. पिकलं पान गळालं म्हणून श्रीधरसुद्धा आनंदला. तो महारवाड्यात तारातारा गेला. महारांना खबरी घेऊन गावोगाव जायला सांगला. महार कमी असल्यामुळं मांगांची गरज भासली त्याला. चरबीतलं पाणी डुळकावत असा डुळकत आणि डुलत मांगवाड्यात आला. रगेल सुरात म्हणला, पिर्या तू खबर घेऊन वाडीला जाय. दावल्या तू सोमठाण्याला जाय. बाबाची माती दिवसाआधी झाली पाहिजे या बेतानं खबरी सांगून वापस या. बापू एकदम खुशीत होता. त्याचा पाय जमिनीवर ठरत नव्हता. गावाची जन्माची कीड गेली म्हणून गाणं गुणगुणत होता. 6 शास्त्रन 18 पुराण ते झाले गोळा. कोण्या जनावराच्या शिंगावर हाय डोळा. सांग राघो तुर जी जी जी. बापूनं हे जुनं गाणं म्हणाला आणि त्यानं उगं कमरेवर हात ठेवून घराबाहेर आला. एकदम त्रासिक स्वरात म्हणला, रावसाहेब मला बी नागनाथ रावसाहेबांनी हागवून लागली जी. माझं बी काय खरं नाही जी. आज माझ्यानं एक पाऊल चलणं होत नाही जी. मरणं धरणाचं काम होय. मी 4 कामं सोडून खबर सांगायला गेलो असतो की जी. पिर्या तू जाऊ न ग, तुझ्या पोराला धाडून दे. रावसाहेब पोरग कालीश कुमार आहे जी. तो असले हलकट कामं नाही करत. मांकी करूच नको म्हणते मला. मी आपलं त्याचं म्हणणं एका कानानं ऐकतो, दुसऱ्या कानानं सोडून देतो. बरं पिर्या जाऊ दे, तू ताफा तयार ठेव. 4 घंटे बाबाला बाजा कर. रावसाहेब हागवून वकवून माझ्या पोटातले आतोडे गळ्यापावसर आले जी. आज माझ्यानं सनईची पायवी तोंडात धरणं होत नाही जी. वाजवून इथं दूरच राहिलं. पिर्या श्रीधरराव म्हणतात मला, काय बी झालेलं नाही तुला, तू नुसतं नाटक करालास. बरं 14व्या दिवशी वाण्याचा देव धावतो तुला. रावसाहेब 14व्या दिवशी काय धावता? माळ्यातलं मांजर आत्ताच दाखवा. तुमचा वाण्याचा देव केवंडा आहे ते मी बघतो. वांगाळ कुठलं की. नागानं बेडूक गिळावा असा आलेला राग गिळून राव फनकऱ्यानं घरी गेला. खंड्या पोच्या आणणाऱ्या ताफा तयार करून रावाच्या वाड्यापुढं वाजवायला लागले. बापू नसल्यामुळं वाजवायला रंग येत नव्हता. बापू घरी बसून आग वकत होता. दौलत नाग्या बरा गेला शेमण्याचा वास घेत. त्याच्या जेरूचा खोपा हळद कुकू लावून पुजला. अरे त्या शाळूनं लय जाच केला मला. जसा खाजळ सासूनं शाहू सुनाला करावा तसा. वस बुडवा, खंगून हागून वकून आणि शेडधान करून पाय वरती आणि तोंड खालतं करून गेला. त्याचं सडकं भुत्तर बघायला बी मी त्याच्या घरी जाणार नाही. बापू तू त्या श्रीधराला भिवू नको. त्याच्यानं उपडून भारे बांधणं होत नाही. गरिबाला भेडवून त्याची कटी फुगली. त्याच्या काळ्या पाखरची कीड मारली त्याच्या. आम्ही दोघं बापलेक बोलत होतो. तो मला, मी त्याला हिंमत देत होतो. नेभळट लोहाळीवाने टवकन त्याच्यापुढं वाकायचं नाही. मोडून देहाचे 1760 तुकडे झाले तरी चालतील असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. दिवस माथ्याच्या थोडा खाली होता. तो माथ्यावर जाण्याच्या बेतात होता. 2 बायकांचा नेबलट दालला घनश्याम मागवाड्यात आला. देहात उंदराचं बळ असलेला चोर 4 हलगटाचं उसणं बळ आणून म्हणला, अरे पिर्या तू शेण खाऊन मूत पिणारा माणूस आहे. गाव धन्यान संतवाने गुन्हे नागनाथ रावसाहेब मरून सरगा गेला, तो वाजवाय गेला नाही. मांग जात लय बेईमान मारदा. शेण आणि मूत या 2 घाणेरड्या शब्दांचा भयंकर तिटकारा आला मला. या बाई वेड्याला कवडीची अक्कल नसताना सुद्धा बापूला बोलला. माझा पाराच एकदम चढला. पहिलवानानं कवडीत घ्यावं तसं मी त्याला गपकन बगलेत घेतलो. वाघानं बकऱ्याला गुहेत न्यावं तसं मी त्याला घरात नेलो. दार लावून घेऊन 4-5 कोपर कोंबे त्याच्या पाठीत मारलो. क्षणाचाही उशीर न लावता त्याला आडवा पाडलो. त्याचं फराफरा धोतर फेडलो. मुठभर गुलालावाने लाल मिरचू त्याच्या भरणीत भरून त्याला घराबाहेर हाकलून दिलो. त्यानं काष्टा घालून गाडाव पाडावं तसा मागवाड्यातनं पळ काढला. गावखोरच्या बारवेत हलगट पाडावं तसा जाऊन पाडला. पुन्हा काय त्याने मागवाड्यात पाय नाही ठेवला. दिवस कासरा भरवरला होता. तोही जायच्या बेतात होता. मातीसाठी माणसंच माणसं जमले होते.
मांगांनी वाजवत मसनवटीत नेलं. वरट्यानं त्याला उचलून खड्ड्यात दडपून घातलं. त्याच्यावर माती लोटून माणसं आपापल्या घरी पांगले. दिवस येत होते जात होते. 10वा दिवस उजाडला. श्रीधररावानं लाकडं फोडायचा आदेश महारांना दिला. गाव जेवण असल्यामुळं 10-12 महारांनी फोडलेली लाकडं पुरणार नव्हते. दिवस डोक्यावर आले होते म्हणून राव मागवाड्यात आला आणि म्हणला, पिऱ्या आज लाकडं फोडायला चल. अजून तुझी हागवण बसली का नाही र? रावसाहेब, माझे हागवून येऊन काय राहिलं तुम्हाला? मी मांग आहे, महाराचं काम मी करणार नाही. ज्याचं काम त्याने करावं. बरं निघतो मी. असं म्हणून हलगटावाने मान हलवत राव मांगवाड्यातून गावात गेला आणि बापू म्हणला, दौलत नाग्या तुला साळत घालू देत नव्हता. मास्तराच्या छटाणीला लागूट होता. तिला आडवण तिडवण निजून तिच्या देहाचं कातोडं केलता. मास्तरान नाग्या एका गांडीने हागत होते इतका त्याईचा दोस्ताना होता. मास्तरला सांगून तुला मारायला लावत होता. लय कुपितर होता. मांगा महाराची सावली बी साड्यावर पडू देत नव्हता. वर्षानं पंढरपूरच्या वारीला जात होता. मांगा महाराची देखणी बाई दिसली की तिला गप्प दिशी डोळा मारत होता. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी त्याने तुला जीव जाईस्तवर मारला होता म्हणून मी त्याचं मढं वाजवायला गेलो नाही. दौलत लय चिकट बेन होतं. देणं म्हणलं का तोंड वंगळ करायचं, घेणं म्हणलं का चाळेवाल्या बाईवाने हसायचं. देणं घेणं धतुरा आणि रात्री ये मथुरा असा होता तो काळा द्वातरा. बापूच्या देहात वाघाचं बळ असल्यामुळं तो श्रीधरला तसूभरही दाबला नाही का त्याच्यापुढं लाचार होऊन वाकला नाही. श्रीधरमध्ये सुद्धा वाघाचं बळ होतं. 2 बलाढ्य वाघांची लढाई होती काय याची भीती वाटत होती मला. समजा लढाई झाली तर विजय मात्र बापूचा होणार याची मला 100% खात्री होती. शेवटी 13वा दिवस उजाडला. श्रीधरनं गावाला चुलबंद अवतान दिला. सारा गाव भीतीमुळं लाळ घोटत होता आणि दाबून शिरापुरी घशाड करत होता. आम्ही मात्र नाग्याच्या तेरवीवर बहिष्कार टाकला. भाकर भाजी पोटात लोटून आम्ही धरणीवर रांग टाकलो. रात जाऊ का नको असं करत होती. शेवटी रेंगाळत का होईना ती पसार झाली. सकाळी श्रीधर पिळ्याची काठी घेऊन गाणं गुणगुणत मांगवाड्यात आला आणि म्हणला, पिऱ्या आज मळ्यात खोडवण खांदायचं आहे. तू कोकी घेऊन पुढं चल, हिंग मी आलोच. रावसाहेब आज मी उमरीला जाणार आहे. उद्या मात्र नक्की कामाला येणार. अरे उद्या नाही आज चल. रावसाहेब आज तुम्ही मला 100 रुपये रोज दिल्या तरी बी मी कामाला येणार नाही. माझ्यावर गाजवू नका. मी काय तुमचा मुशाईदार आहे का? तुमच्या पोटात काळ आहे म्हणून तुम्ही माझ्या मागं हातपाय धुवून लागले आहे. पिऱ्या तुझ्या अंगात वाघाचं बळ आहे म्हणून तू गुरगुरला. अरे माझ्या बी अंगात शिवाचं बळ आहे. का बेट्या एका काठीच्या रट्ट्यानं आडवा पाडेल तुला. या गावचा श्रीधरराव म्हणतात मला. रावसाहेब भेडू नका मला. मी भेट नाही तुम्हाला. तुम्ही जरी मला 10 मारल्या तरी बी माझा केस वाकडं होणार नाही. समजा मी जर नवं म्हणून 1 काठी मारलो तर तुमची लाखाची इज्जत परतवाळीवानी आगार रसाला गेल्या बिगार राहणार नाही. अरे पेऱ्या हे नागनाथरावाची अवलाद आहे, महाराची नाही. रणडोळेवाने घरात का लपून बसला? हिंमत असेल तर निक्की बाहेर. आव्हान स्वीकारणं यात मर्दानकी आहे असं माझ्या अंतर्मनानं माझ्या कानात सांगितलं. माणसाचा सासूल लागल्यावर पाणकोंबडा सावध व्हावा तसा मी सावध झालो. श्रीधर माजलेल्या बोक्यावानी धुंद असताना मी त्याच्यावर अमानुषपणे काठीचे गाढवावर वार करावे तसं केलो. अंगात सिंहाचं बळ असलेला राव बेसूत झाला. वादळानं किडकं झाड कोसळावा तसा जमिनीवर आडवा झाला आणि घुर्र आलेल्या माणसावानी घोरायला लागला. तेव्हा मांग गुपचूप आपापल्या झोपड्याची दारं लावून बसले होते. खंड्या खोडेल असल्यामुळं अंगणात बेडरपणे उभा होता. त्यानं त्याच्या कुंडातलं रक्तावाने लाल पाणी त्याच्या वाकट्या तोंडात आणून वाचला. बेचव पाणी पोटात गेल्यावर झोपलेलं कुत्रं उठावं तसा राव खडबडून उठून बसला. तेव्हा त्यांनी कमरेच्या खालची शिवी आसळला. श्रीधरची अजिबात भीती वाटत नव्हती मला, कारण मला सुद्धा चांगली काठी फिरवता येत होती. तो भोवळ येऊन पडल्यामुळं मी गेळ्यातल्या पानावाने गार झालो. पण त्याने दिलेल्या वांगळ्या शिव्यामुळं गरम झालो, वातलातल्या पानासारखा. म्हणून मी 2-3 काठ्या त्याच्या मोडीत घातलो. तो शिव आणि मी छावा होतो.
लमाण्याच्या फुकट्या दारूनं शिवाचा घात केला म्हणून तो पोटभर मार खाल्ला, नख न दात गमावून बसला. तेव्हा दावल्यानं रावाला जमिनीवर लोळवलं अशी गावात डंका वाजली. पंचमंडळी जमली. त्यांनी चावडीवर दात घासून बैठक मारली. मुख्य पंचानं बापूला मचकोऱ्याकरवी चावडीवर बोलावला म्हणून आम्ही चावडीवर छाती काढून गेलो आणि मांडी मारून बसलो. पंचमंडळीतला एक पंच रामधन नाक फेंदारून म्हणला, पिरनाक तुझ्या पोरानं श्रीधरवर हात उचलला म्हण, खरं का खोटं बोल? रावसाहेब, हे तुमचं म्हणणं सबसेल खोटे. माझं पोरगं रावावर हात उचलूच शकत नाही. त्यांनीच दारू पिऊन मांगोड्यात आले, माझ्या अंगणात उभं राहून सरडेवानी हेपल्या मारायला लागले आणि आचकट इचकट शिया देऊन आमचं झाडतण केलं. अहो, मी होतो म्हणून बरं, नाही तर पोरगं श्रीधररावाच्या नरडीचा गोड घेतला असतं. यडक्यावानी गरम मुतणारं पोरगं आहे. अहो रावसाहेब, आम्ही मागलो, रावाव कसं हात उचलाल बरं? उडूत, याला म्हणतात आळ. कोणी दादा बोललं तर माझं पोरगं एकदा बोलते, तो भला आणि त्याचा अभ्यास भला, असं त्याचं काम आहे. पंच विरोधी गटाचे असल्यामुळं त्यांना बापूचं गारानं पटलं, खरंसुद्धा वाटलं. पंच श्रीधरपेक्षा वयानं, ज्ञानानं आणि अनुभवानं मोठे असल्यामुळे एकेरी नाव घेऊन म्हणले, श्रीधर, तुझी चूक आहे गाड्या. तू पिर्याला वंगळ वाईट कशा पाय बोलला. तू जरी त्याला मापून 50 जोडे मारला तरी बी त्याचं केस वाकडं होत नाही. अरे मांग म्हणजे हलकट आणि बावळट जाते. आपली गेली काय, दुसऱ्याची राहिली काय सारखं. त्यानं जर तुला एक जोडा मारला असता तर तुझी लाखाची इज्जत माती मोल झाली असती. रावानं रावावानी वागावं, मांगा माराच्या वाटं जाऊ नाही. अरे गोवावर दोंडा टाकला का अंगाव शितोडे उठतात. म्हणून हलकट, पांचट, चावट, टारगट, वात्रट, येडपट आणि नेबळट जातीच्या नादी लागून महा हलकट होऊ नये आपण. श्रीधर, तू मांगा मारणा दावणीची बैल समजतो. याईला खाऊ का गिळू करतो. करू नको. पहिल्यावानी आता काळ नाही. दावल्या बिंडोक पोरग नाही. गावात पिसाळ्या कुत्र्यावानी ते हिंडत नाही. समजा हिंडू नवं हिंडलं तर खालचे मान वर करत नाही. ते पोरग तुझ्यावर हात उचलू शकत नाही र. मनाला लावून घेऊ नका. न्यायाधीशानं न्यायनिवाडा करावा तसा पंचांनी न्याय देऊन चावडीवरून आपापल्या घरी पांगले. श्रीधर मात्र वेड्यावाने आमच्या तोंडाकडं बघत उभा राहिला आणि डोक्यात किडे पडलेल्या कुत्र्यावाने मान हलवत त्याने चावडी सोडली. महिना ज्येष्ठ होता. उन्हाचा कहर तिळ मात्र कमी झाला नव्हता. सूर्याच्या आगीमुळं आणि धरणीमाईच्या धगीमुळं बाया माणसं बेजार झाले होते. चिमणीच्या पिलावानी तोंड वासून आभाळाकडं बघत होते. तर काही करती धरती आणि सवरती माणसं कामधाम नसल्यामुळं जाम खुश होते. गरीब मांग महार भूमिहीन असल्यामुळं त्यांच्या घरात विश्वास वाढायला सुद्धा ज्वारीचा दाणा नव्हता. म्हणून ते बिचारे दाताचं पाणी गिळत, दात विचकून आणि पाय पसरून बसलेल्या त्यांच्या खोपटात चितातूर बसले. बापू दात्या येऊन खेकसला म्हणला, दौलत, मांग सुई त्याईच्या बायकांचे खुबे दाबत बसतात, तर काही मांग त्याईच्या बायका संग रागो आणि गुलूगुलू बोलतात, तर काही मांगोजी त्याईच्या बायकाच्या टिकोरीनं पाठी फोडतात. पावसाळ्यात राव मस्त खात्यात. मांग त्याईच्या तोंडाकडं माटामाटा बघतात. अरे वट चाटल्यानं पोटं भरत नाहीत. सुगीत नाकात दम येईपस्तर रक्ताचं पाणी करून डाळ दाणा जमा करून घरात ठेवावा. जसं मुंग्या वारोळा जमा करून ठेवतात तसं. मांग सुगीत मासत्यात, हॉपसानं गांड पुसत्यात, झडीत तंगडं इचकून उतानं पाडतात. जसं जित्या ढॅकणाव घासलेट टाकले होते टंगडे वर करून थंड वाहतात ना तसे. म्हणून राव म्हणतात मांग माजला आणि फॉपसाला गांड पुसला. त्याईचं म्हणणं खोटं नाही दौलत, खरं आहे. अरे कष्ट करावं मजुरावानी, खावावं रावावानी आणि खाऊन मिशीव ताव द्यावा राजाच्या बापावानी. हे तंतर म्हणका मंतर म्हण, ध्यानात ठेव म्हणजे झालं. बापू त्याच्या अनुभवाचे बोल एका दमात हुशार माणसावानी बोलला. पोटातले आतडे घशापर्यंत आणून सांगत होता मला. त्याचं बोलणं माझ्या काळजाला जाऊन झोंबलं, हृदयात पक्क घर करून बसलं. ज्येष्ठ संपत होता. पावसाचा थेंब नसल्यामुळं महाभयंकर उकाडा वाढला होता. माणसांचा, मुक्या जीवांचा जीव कासावीस होत होता. म्हणून धरणीमाय दमली होती.
काळजाचा तुकडा बिमार पडल्यावर माय पाय गाळून बसावी तसं ती धापश्या देत बसली होती. मुख्य जीव साऱ्या अभावी सुकली होती. वाऱ्याच्या झुळकीनं पडजेशी झाली होती तर काही पंढरीला गेली होती, तर काही खाटकाच्या दावणीला आसू गाळीत उभी होती. भोळी भाबडी माणसं जीव नाकात आणून दुःखानं म्हणत होती, पांडुरंगा आमच्यासाठी पाणी पाडू नको र, मुक्यासाठी पाड र, एवढा तुला आमचा मारोजा आहे र. या गरिबांच्या हाकेनंतरही आभाळात काळे ढग दिसत नव्हते की रेंगाळतही नव्हते. लोक फाटक्या तुटक्या बाजा टाकून अंगणात बिनघोर झोपत होते. बरेच लोक खारीत तर काही मांडवापुढे पोत्यावर रक्त टाकून त्यावर अंग टाकत होते. वैशाखात गरम हाया सुटाव्या तसं गरम वारं वाहत होतं. रात्रीला मात्र वातावरण थंडावत होतं, त्यामुळं लोक डारडुरत होते. तांबडं फुटलं की झाडून घेत उठत होते. दिवस कासराभर वर आला होता तेव्हा रामधनराव मांगवाड्यात आला आणि माणूस वरती जाताना आवाज पाडून बोलावं तसं म्हणला, पिरनाक गावात जाऊन डांगोरं देऊन ये र. रावसाहेब गावाला चूल बनावताना द्यायला कायजी. पिरनाक अरे तू काय येडा झाला का र, याचं लेकरू त्याला जड झालंय र, माणूस खायला मोहताच झालाय. मी आज 4 गोत्यापुढं 4 परतावळ्या टाकू नाही शकत. साऱ्या माळकऱ्यांना गेळे आणि बिलगे देऊन मारुती पुढं तयार राहायला सांग. आज सांजोळी महादेवाला गंगेच्या पाण्यानं अभिषेक करायचा आहे. रावसाहेब अभिषेक केल्यानं पाणी पडत नाही का नवस सायस केल्यानं लेकरू होत नाही, ही काळ्या धोंड्यावरची रेग आहे. माझ्या काय बापाचं चाललंय, तुम्ही म्हणता म्हणून डांगोरी देऊन येतो. पिरणात पाणी पडो का न पडो तू तुझं काम करून ये जा, असं म्हणून राव मांगवाड्यातून पाय काढला. मुलकाचा खाट्याळ आणि तोंडाचा बाट्याळ खांड्या आणि पोच्या त्याच्या खोरड्यातनं झुंजीचे मुरगे बाहेर यावे तसे आमच्या अंगणात आले. खंड्या तोंडाला खारट पाणी आणून जिबीला आड देऊन म्हणला, आप्पा तू डांगोरी देऊ नको. खंडू जाऊ दे रे, गाठका भरायचं तर काम आहे. आप्पा ठावं नाही तुला, माळकरी लोक लय वांगळ असतात. भादवा पोरगी दिसली की येडं येडं करत तिला गपकशी डोळा मारतात. बाया संग पोटातलं पाणी हालू न देता राघोवानी गुलू गुलू बोलत्यात, हरी हरी म्हणत मोरळ्याच्या उर्राव लोळत्यात, माळ काढून निसत्यात आणि निजणं झालं का काढलेली माल पुन्हा गळ्यात घालून घेतात. अरे ह्या दुनियेत पाप लय झाले म्हणून पाणी पडणं झालंय. अरे खंडू सारे माळ करीत असे नसतात रे. एक करते आणि 10ला भोगावं लागते. करील ते भरील, आपल्या काय बापाचं चाललंय रे. मी जाऊन गावात डंगोरी देऊन येतो. असं म्हणून बापू हलगी काकत अडकून पुढं गेला. इच्छा नसतानाही मारुतीला बाज्या केला, गळा काढून दावंडी द्यायला सुरुवात केला. ऐका जे ऐका, कान देऊन आणि डोसकं जागेवर ठेवून ऐका. गावातले सर्व माळकऱ्यानं बिंदगे आणि गेळे घेऊन मारुतीच्या पारावर जमावं. वाजत गाजत आणि बारं करत गंगेला जायचे. तिचं पाणी आणून बेंड्यातल्या महादेवाचा अभिषेक करायचा आहे. डंग 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 डंग. काम करून माणूस थकावा तसा थकून भागून दवंडी देऊन घरी आला. दिवस खवळून सृष्टीवर निखारे टाकायला लागला, म्हणून ती माऊली आणि जगाची सावली कोण निघताना बेहोश व्हावा तशी बेहोश झाली. क्षणात शुद्धीवर येऊन लपलप करायला लागली. त्यामुळं बापू घामानं वालाचिम झाला. देहावरील फाटून चाळणी झालेला कुडता काढून बाजव टाकला. दांडी केलेलं धोतर काकत मारून ज्वारीचं पीठ मुठीत घेऊन न्हाणीत गेला. पिठानं घासून पुसून आंघोळ केला. पोलादी देहाला लुंगी गुंडाळल्यावानी धोतर गुंडाळून घरात आला. आळणी कोंडा पोटात टाकून अंगणात उभा राहिला तेव्हा खंड्या धोतराच्या पालवानं घामेजलेलं आणि कळकटलेलं तोंड पुशीत बापूजवळ येऊन म्हणला, आप्पा गंगा आपल्या गावून डबल 4 कोश आहे, त्यातल्या त्यात पायाला फाटकान तुटकं बी पायतान नाही. खुरपामुळं बरोबर चालता बी येत नाही मला. खुरेल्या बैलावानी माझी गत झाली. गावचा कोणचा बी लाटसाब येवो खानसा बी येवो, खंड्या येईना झालाय बेशक सांग. घरच्या भाकरी खाऊन दगडाची चाकरी करणं अजाबात पटत नाही मला. खंड्या बापूला त्याची दुःखभरी व्यथान कथा सांगत होता. बापू हूं हूं म्हणत हेंगळ आणि मेंगळ ऐकत होता.
तेव्हा गावचा मुखिया श्रीधरराव पिळ्याची काठी टक टक आपटत मागवाड्यात आला आणि भोवया चढवून म्हणला, खंड्या, तो खुर्याल्या हलगटावाने मदड हास. माळकरी बेंदगे घेऊन पाराव जमलेत. चल बरं बेगीनं ऊन व्हायलं. रावसाहेब, एक बोलू का? हां बोल. रावसाहेब, गेलं साली आपल्या गावात पोटाची खळगे भरायला फाशी पारदी आलते का नाही? आलते की. रावसाहेब, तुम्ही एका मरतुकड्या आणि अंग तुकड्या फाशी पारड्याच्या भादवा पोरीला बळ उसात नेलं. तिला निसणगीन करून घळं घोळशिल्या. तेव्हा त्या पोरीला पोट आलं. तेव्हा तिला आणि तिच्या बापाला गावातून हाकलल्या तुम्ही. 8 रोजानं तुम्हाला भिवून सारे बिचारे फासे पारडी जीव मुठीत घेऊन पळ काढले. दादा, पाप करता आणि गंगेचं पाणी धोंड्यावर टाकता. हे कोण्या पोथी पुराण्यात कोण्या देवानं लिहून ठेवलंय सांगताय का? तुम्ही माणूस नसून कांद्यावर बिस्मिल्ला करणारे खाटीक वाकी. खंडू, तुझा पाय धरून पाणी पितो. यायचं असेल तर ये, नाही तर येऊ नको. फालतू उकाळ्या पाकळ्या काढत बसू नको. असं पडतं घेऊन कुत्रं पाठी लागल्यावर नवाडा माणूस पाळावा तसं राव मागं पुढं बघत मागवाड्यातून ढोपराला पाय लावून पळ काढला. बापू म्हणला, खंडू, श्रीधर्या आग वाकणारा बाकरा आहे. त्यानं येडं वाकडं का बोलला नाही रे तुला? म्हणजे त्याचं कारण काय? आप्पा, त्याची बहीण नव्हती का? रान सावडीवाणी पोर सावडी, शेशिकाला दणके तिला आणि सनग मला. तिला 2 कोळ्याच्या पोरांनी पाण्यात मासोळ्या धरत आळीपाळीनं जमवलं होतं. जसं हत्तीनीला पाण्यात जमवते का नाही तसं. त्याईचा पानखेळ भर दुपारी खेकडे धरत बघलो. तिचं पान लफडं त्याच्या कानावर टाकलो म्हणून त्यानं दबते मला. मी म्हणणाऱ्याला ते कडू कारलं दबत नाही. खंडू, माणसानं माणसाचा लाग बघू नाही रे. लागानं भीक माग असं वडीलधारे माणसं म्हणते. जाऊ दे रे ते पादरगारानं वाजवायचं, नाहीतर रामदान येईन. आप येऊ दे की. मी काय त्याचे 1000-500 खाऊन बसलो काय? त्याचं भेव नाही वाटत मला. त्याची बहीण सत्यभामा आणि टोळावानी ट्याना किती पतिव्रत आहे मला ठाव आहे. गोलेवार शंकरे नव्ह का? त्याने तिला भर दुपारी गावानीत खसखस निजलता. त्याईचं निजणं मी नागनाथरावाच्या गायवाड्यातून माझ्या डोळ्यानं बघलो होतो. वांगळ्या, कुठं चालला? चांगल्याला नाव ठेवायला चालावं असं त्याचं उलटं शास्त्र. जाऊ दे रे खंडू, ज्याचं पाप पून त्याच्या संग. माणसानं माणसाच्या तोंडाची वाप गमावू नाही. आप्पा, हे नाकानं कांदे सोडणारे नकटे राव आहेत. हे मांगा मारायला नावं ठेवतात. हे पटतच नाही अजिबात मला. मग माझ्या अंगाचं होते तू. दिव्याच्या गाडीखाली अंधार असते, हे दिव्याला ठावं नसते. मी बाई चलो गावताला आणि 2 जण होते संगतीला, अशी कामं आहे त्याचं. फुटक्या तोंडाचा खंड्या बडबडत होता. बापू त्याला मायबापू म्हणून तयार करत होता. तो मात्र ठस्से मस होत नव्हता. त्यांच्या ढोलातलं पोल खोलत होता. तेव्हा बारीक चिमट्या घेणारा पोच्या आला. नाक खाजीवत म्हणला, आप्पा, आज माझ्या सासरवाडीला जायचे मला. उद्या माझ्या मेहुणीचं मोहतर आहे म्हणून मी वाजवायला येणार नाही, तू जाय. अरे पोच्या, मला तरी कुठं वाजवायची खाजी? मी बी तयार झालो नसतो. माझ्यावर साऱ्या गावाचा डोळा आहे म्हणून तुमची मळी काढला हो. मग सगळ्याचं एकमत झालं म्हणून पोच्यानं सुराचं जिवाळं वटकीत टाकलं. जिवाळं ताडाच्या कावळा पानाचं असल्यामुळे लवकर भिजलं. बापूनं सुद्धा त्याच्या सनईचं जिवाळं भिजवलं. आंसाला रान गौरीची लाख लावून खसखस घासून सोडक्यानं पुसलं. त्यामुळं ते लखलखायला लागलं. बायकाचे कुकू पुसून जेव्हानं मोहिमेवर निघावे तसे मांग बाण भातोडे घेऊन 3 बापडे नागोळ्या पायानं निघाले. मारुतीच्या पारापुढं जाऊन उभे राहिले. बैल काम करून धरमखोटेला उभे राहतात का नाही तसे. रामधनराव नाक खाजीवत म्हणला, पेरनाक आधी मारुतीला दणकेबाज बाजा करा. उखळेवाले हो, उखळ्या का कदाड कोण मांगांच्या मागं चाला. उठलं का सुटलं धाडा बार करू नका. बाजा झाला की 1-1 बार करा. कुदळ्याच्या गाव रेमा आपण 25 बार ओढवा बरं की. धडाकेबाज बाजा झाला म्हणून बापूनं वाडघाई सुरू केला. खंड्या कधी घोळून तर कधी ताणून हलग्यावर वाडघाई करायला लागला. उखळकरी हातात उखळ्या घेऊन घोडा नाचावा तसं लदक नाचत होते तर काही चिवारी माकडावानी इकडून तिकडं कोलांट उड्या मारत होते.
गावखोरी उखळकऱ्यांनी एक एक तोप डागली आणि मांगानं वाजवणं बंद करून टाकलं. मांगांच्या मागं उखळकरी, उखळकऱ्याच्या मागं माळकरी, त्याईच्या मागं टाळकरी, हातात बिनग्यान गेळे घेऊन कोणी लटलट तर कोणी पटपट तर कोणी चटचट पाय उचलत होते. दिवस माथ्यावरनं सरकला. सर्वात पुढं असलेले मांग गोदामाईच्या गुळगुळीत वाळूवर मागं थांबले. मांग बापडेसुद्धा पाण्यात डुबके मारणार होते. देहातली गरमी गोदामाईला अर्पण करणार होते. फारोळं दातं काढून श्रीधर म्हणला, पिर्या गंगेत आंघोळी करू नका. मांग जात पारसी आहे, त्यामुळं गंगामाय बाटती. खणाचा खोसरा लागल्यावर नवा कुडता टरकन फाटावा तसे रावाचे कडवट बोल ऐकून बापूचं सुपा एवढं काळीच फाटलं. बापू समजदार असल्यामुळं तोंडातनं शब्द काढला नाही. हलगटाला बघून हलगट बेतरावा तसा खंडे चेडला. बगबग आग वाकायला लागला. रावसाहेब घेरलेले आणि रगत पितीवाले फसफस हागून गांड धुत्यात. सडक्यान कुसक्या हाडं खाणारे कोल्हे कुत्रे गंगेचं पाणी पित्यात. इटाळाचे कपडे बायापोरी तिथंच धुत्यात. तवा तुमची गंगामाय बाटत नाही का? मांगा महाराणी आंघोळी केल्यावर बाटती का? अरे धोत तुमच्या तोंडावर पान खाऊन थुकलो मी. तुम्ही माळकऱ्याच्या पोटचे नाही, हलाल खोराच्या पोटचे व्हा कडूबेने हो. माळकरी बिथरतील, धरून मारतील म्हणून बापू खंड्याला दाबायला लागला. पण तो बहादर मात्र काही केल्या दबत नव्हता. चांगली कलागत व्हावी आणि वाऱ्याच्या धडक्यानं आग भडकावी असं त्याला वाटत होतं. बापूला गोदावरीवरून केव्हा निघतो आणि केव्हा नाही असं झालं म्हणून गळा काढून आरोळी ठोकला. रावसाहेब लांबड लावू नका, उन्हाचा कार झालाय. आमच्या पायाला नाही पायतन, तुमच्या पायाला कर्र कर्र वाजणारे जोडेत. भेगेनं आवरण नाही तर आम्ही निघालो. बापूनं जीवाचा आकांत केल्यामुळं माळकरी बावरले. बिनके आणि गेळे भरून उपरणीच्या चिंबळी करून डोक्यावर ठेवले. यमुनेच्या घाटावरनं गवळणी मुरडत कुरडत आणि ढोपरं हलवत निघाव्यात तसे माळकरी बिंदगे डोक्यावर ठेवून गोदामाईचा निरोप घेतले. मांग भलतेच दुखले होते म्हणून मांगांनी रणगाईऐवजी घोडेगाई चालू केली. वासराच्या वाड्यानं गाय घरी यावी तसं मांग घराच्या वाड्यानं झापाझापा निघाले आणि कुदळ्याच्या गावखोरी येऊन थांबले. मोराळ्यांनी नागपूर विडीचे झरझर झुरके मारले. ताजे तवाने झाल्यामुळे मिशा कुरवाळत उठले आणि फुफुरड्याची वाट वाढायला लागले. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.